नाही हो उकणराव, म्हणलं प्रचारासाठी झाला का नाही उत्तमराव सांगा. अळलं खेटर माया. अबे याच्यातले का म्हणलं प्रचार आले असं खुल्या नसते जात ना. तू सांगले का म्हणलं 2-3 माणसं गावातले आहे. अबे डायरेक्टची म्हणलं दुश्मनी होऊन जाते ना. का भयाळ आहे का तू? अशा कामात म्हणलं पडद्या मागून काम करायला लागते लेकरांची त्या. बापा आता दुश्मनी व्हायचं काय आलं यातनी. गेले म्हणलं तिच्या संग जायचं आहे ते जाणारच आहे. कोणी का म्हणलं कोणाचा मालक असते का राजा? सांगा बरं तुम्ही मला. अरे ती मायाचं बारक मारलं भोस तुडचं. अबे ऐकत जा ना. अबे याच्यात मी कसं असते माहिती आहे का, उघड म्हणलं आपल्याला कोणाच संग जाता नसते. काऊन का म्हणलं गावचा प्रश्न असते. हो एका गावात जावं लागते का तोंड पडते तर अशानं म्हणलं समोर चालून ग्रामपंचायत आपले कोणतेच कामं नाही हो. जर समजा सरकार बदलली या पार्टीच्या ऐवजी समजा त्या पार्टीचा सरपंच झाला तर मग घ्या मग काय करतं असं असते ते. अरे मग काय फरक पडतो राजा उकंडा मामा. आपण का कोणाला खाऊ नाव का आपल्याला म्हणलं कोणाच्या घरी मागायला लागतं का? सांग ना मला तू. आपल्याला का आपल्या मनगटात जोर आहे ना. बापा बारक्या म्हणलं भल्ल्याला का लंब्या गोष्टी करू लागला. बापा लागे कोणाच्या घरी मागायला जा लागते का मनगटात जोर आहे. राहू दे ना बाबू. इतक्या मोठमोठ्या गोष्टी मला सैन्य होणार ना तुले. बूळ खाजवाले नक नाही मोठ्या गोष्टी करू राहिला. मारीन लागा थुत्रीत नी 7 नगाचा मुच्छीन म्हणला. कसं आहे म्हणलं उकणराव तुमचं हे पहा एका हिशोबानं म्हणलं बरोबरच आहे. मग ग्रामपंचायतवर लोकांचे कामं काऊन नाही होत हे म्हणलं असे काळ्या करतात ना. अरे बाबा हे राजकारणी लोक म्हणलं जिंदगीभर घरकुल नाही उद्यात. आणि सांगा काय करतो. अरे बाबा मी म्हणतो ना मला आणखी घरकुल यायचं आहे. आणि सांग मी कायले आग करतो. मी कायले म्हणलं कोणा संग जातो. मुकाट्यानं म्हणलं ज्याला मतदान मारायचं आहे त्याला मारून द्यायचं आणि आपलं मस्त घरी राहायचं. टेन्शन घ्यायचं काम नाही का. असं असते हे. आणि ज्याला हे समजलं का नाही ते भल्ला हुशारीनं राहते म्हणलं. हे काय रे बा नाकातले काढून तोंडात घालणारे माणसं आहेत हो सुडचे. याच्या मांगा जाऊ दे त्याच्या मांगा जाऊ दे. याची 90 पिऊ दे त्याची 90 पिऊ दे. यात काही मजा आहे का? निरा झोळाच्या लायकीचे आहे ते. नाही का उकंडा मामा म्हणलं तू मतदान कोणाला मारत आहे. आता पाय गळा बारक्या मी म्हणलं कोणाला मारो ते म्हणलं मला स्वतःचा प्रश्न आहे. तुला ज्याला पट्टी तू त्याला मार. नाही म्हणलं चला बा आता राजकारणात रंगलेला आहे. हे तोला तूच सांगू लागला तर म्हणलं तुलाच घ्या विचारून कोणाला मारावं काय मारावं. ते हाय असं आगाऊ भादरतं मग तू. म्हणून तर मला तो सांगा बोलला नाही वाटत. अबे पहिले पाच आता तर म्हणलं प्रचाराला सुरुवात झाली आहे ना. कोण आपले कामं करते काय करते बा आहे ना. आणि त्याला मारायचं. आता पाहिजो गावातनी म्हणलं धामधूम किती आहे प्रचाराची. नाही हो गणपतराव म्हणलं आपला भाषणाचा कार्यक्रम आहे शाळेच्या वरंड्यातच घेता येते. निकाल लोक म्हणलं इथंच बोलवायचे. कोणाचं म्हणलं काय समस्या आहे समजा नाही का. आणि कोणकोणते म्हणलं कामं वगैरे झालेले नाही आहेत ते म्हणलं निकाल इथं सांगायचं ना. आता तसं म्हणलं आपल्याला हे बा जनतेसाठीच कामं करायचं आहे. आपण काय सदू पाटील होय का पैसे खायला उभं राहणार आहे. म्हणलं याच वरंड्यात घेऊन घे मस्त खुल्यामध्ये. बाबा 1 नंबर काम होते ते तर. म्हणजे कसं आहे की समजा चोरून लपून कोणतंच काम नाही होत ना. मस्त खुले आंबसाचं कोणाचे काय प्रश्न आहेत हे म्हणलं निकाल लिहून घ्यायचे आणि एक समजा सॉल्व करत राहायचे आहे का नाही. हो आपल्याला काही रुपयाने खायचा कोणाचा ना सरकारचा खाता ना जनतेचा खाता म्हणलं. हो आणि एवढे खतरनाक कामं करायचं ना. पुढच्या वर्षी म्हणलं हे बा जनतेनं मला घरी येऊन म्हणलं पाहिजे उत्तमराव उभे व्हा म्हणून. आमचं मतदान तुमच्या मागं आहे. अरे पायजा उत्तमराव निरा इमानदारी करूनच काही नाही होत म्हणलं. अरे बा जरासं करप्शन नाही करावं लागते. आता मला तुम्ही सांगा या निवडणुकीत म्हणलं जे पैसा खर्च होऊ लागला हे म्हणलं पुढच्या पंचवार्षिकला आणसान कुठून आणसान म्हणलं. हे पैसा यातूनच कळा लागते म्हणलं. जनतेला द्यायचं आपणही खायचं आम्हाला खाऊ घालायचं असं असते म्हणलं ते. आता आम्ही तुमच्या मागं खाऊ ना. त्याला बा फुल नाही फुलाची पाकडी आपल्याला भेटते बा. हे असते म्हणलं असं कर लागत असते. अरे चा माय घेईन असं असते नाही का. अरे नाही तर काय तर राजा उत्तमराव पाहिजे म्हणलं नाही तर निराधानच करसा. हो म्हणजे तसं नाही झालं पाहिजे. अंधई दैते आणि कुत्र पीठ खाते. आपल्या आधी काय लागणार आहे मग गांजरा. पुढच्या वर्षी आपल्याला आणखी पंचवार्षिक गाजवाची आहे तर आपल्या खिशात लागन ना. आपल्या खिशात जर म्हणलं फत्र नसले तर मग निवडणूक लढवसान काय ना. ते म्हणते ना खिशात नाही दमलीन घेते कोंबडी असं काम होईल म्हणलं आपलं. जास्त जनतेच्या मागं लागतं नाही येत म्हणलं उत्तमराव. जनता म्हणलं काही बंबुरी हाती देऊन सांगता येतं का. काही सांगता नाही येत म्हणलं. जनता बाताच पलटते बरं. जनतेचा काहीच भरोसा नाहीये. जिकडे खायला भेटलं तिकडे जनता असते. असं काम असते राजा जनतेचं. हो नाही तर काय तर खरं आहे ना तो. बरं आता मी काय म्हणतो मला गोष्टी ऐका म्हणलं. आपलं प्रचाराचं कसं करता. पैसा म्हणलं साला आता जिकडे तिकडे म्हणलं चौक्या लागलेल्या आहेत. गाडीतून म्हणलं पैसा पार करणं काही सोपी गोष्ट नाहीये. जेवढा पैसा आला आपल्याला म्हणलं हे तेवढ्यातच भागवा लागते. जराशी म्हणलं काटकसर करायची. जिथं म्हणलं जनता 5 मागू लागली 2.5 मध्ये भागवायचं आणि म्हणलं सांगून ठेवायचं की 2.5 नंतर देतो बा. पैसा बिंदास राहा.
उत्तमराव पोट्ट्याला खर्च पाणी केल्याशिवाय म्हणलं आहे बा पोट्टे कामही करत नाही तर मग तर पोट्टे माहिती ऐकत नाही बा. मला म्हणलं तुम्ही 290 आणून द्या हा, म्हणजे 2 दिवस पुरते ते 2 दिवसाचा प्रचार करतो का नाही आपल्या वर्षी पोट्टे आहे ना 90 फाईंटावर कामं करणारे हे बॅनर लावणं आहे समजा गाड्या गिड्या चालवणं आहे नाही का आणि ते भोंगे गिंगे घेऊन म्हणलं याला गाड्यात नाही फिरव तुम्ही चांगला प्रचार करतो ना हा यासाठी म्हणलं मला 290 घेऊन द्या बाकी मी सांभाळतो ना. हो ते दारू फारूचं बोललो म्हणलं मी पेटेच येते म्हणलं दारूच्या हे पा काय म्हणलं देशी दारू आहे आणि काय म्हणलं हे पा इम्पोर्टेड आहे ब्रँडेड आहे नाही तर लेख हो पाहायचा म्हणलं गावातले काय हे लालच वाटसा ना अबे हे म्हणलं देसाड पिणारे होतं यायले म्हणलं देसाडचा स्टिल्लू द्यायचा हा नाही तर हे लालवाली जर म्हणलं यायला फाजली हे बोंगा येतील रे बा हा यायची जबाबदारी मग तुमच्यावर राहील हा यायनं म्हणजे मतदान केलं पाहिजे नाही तर बा हा निकाल नाही टाला का पाण्याचा आज आपल्या. बरं मारत्यान बबन्या मी काय म्हणतो तुम्ही गावात जा गावातल्या काय जरा तयारीले लागा म्हणलं 1-2 लोकांची लेखो भेट घ्या गावात म्हणजे पोझिशन का आहे याची फक्त मला माहिती द्या म्हणलं मी चाललो म्हणलं आता तहसील हा मी येईन समजा 4 वाजताकडे हा संध्याकाळची म्हणलं काय तयारी करायची आहे ते करून घेऊ तुम्ही जा बरं पहिले. गणपतराव चला बरं जरा आपण तहसीलून येऊ एक काम म्हणलं जरा बाकीच आहे येऊ म्हणलं बाद 4 वाजेलो चला. मायले बबन्या रामायला का म्हणलं घरी असन का नसनले का दुपारचा टाइम नसले का वावरा गिवरा तर नसन गेला भाऊ सोडून तरी म्हणलं पा आता आलोच आहे तर आवाज देऊनच पाहू. रामा ए रामा घरी आहे का रे. अरे बा मारत्या कोणा मसनात जाणार राहिले का हे टाइम का म्हणलं इलेक्शनचा टाइम आहे ना या टायमात मी कोण वावरात जाते राजा जेले हे पा राजकारणात म्हणलं इंटरेस्ट आहे ना ते माणूस म्हणलं वावरात जाणेच नाही तू हे पा 100% पा म्हणलं रामा घरीच आहे हो त्याला बोलाव म्हणलं तू नाही तर पा त्याला आधी का म्हणलं त्या सदू पाटलाचे माणसं येऊन भेटलं ना तर जवळपास म्हणलं 50-60 मताचा लॉस आहे आपला हा हे ध्यानात ठेवचं म्हणलं तू 50-60 मताले मरण आहे का राजा हा रामा ए रामा अरे घरी आहे का म्हणलं मारती आलो म्हणलं मी. अरे बोला कोण मारती आहे का अबे हो तो याच घराकडे आलतो म्हणलं आम्हाला वाटलं गेला असेल बा तू वावरातनी. नाही का इतक्या लवकर वावरात जाणं होते का आता म्हणलं हे बाहेर इलेक्शनचा टाइम आहे आता वावरात जाणे म्हणलं गुन्हा आहे ना कोण काही कुठं भेटत म्हणलं सांगतेच नाही येत हा त्याच्यानं म्हणलं अरे बा ते सदू पाटलाच माणसं म्हणलं मला मागच आहेत ना या 50 मतासाठी म्हणलं हे बा मला 3 लाख रुपये द्यायला तयार आहेत हा आणि सांगा काय करतं अरे आपल्याला तर पैसे घ्यायचे नाही आहे तू सांग मला 3 लाखात काय होते आपलं हा आणि 3 लाख म्हणलं मी देऊ कोणाले हा होत नाही त्यात नाही त्याला म्हणलं पाय बा 3 लाखात नाही आमचं काही नाही होत 4 लाख असेल तर बोल तर पाहू म्हणलं नाही तर काय आपला ताल बसत नाही. हे तर आधीच पैशाची डिमांड करू राहिला छाप बहीण लेका तिथे का म्हणा छापू आपल्याला हो ना आता लोक कसं आहे पाय रामा लोक म्हणजे पैशाने विकत घ्यायला पाहिजे तो पण तू मला सांग आता जर म्हणलं कामच नाही झाले तर करतं काय हा अरे आपले कामही झाले पाहिजे समोर चालून म्हणलं आपल्याला उभा राहायचा म्हणलं चान्स भेटला पाहिजे ना आपल्याला असा नेता पाहिजे म्हणलं जे आपल्याला समोर घेऊन देईन अबे पैशानं म्हणलं मतदान विकत घेणारे लय आहे तो आहे की नाही हा अशा लोकांना म्हणलं भाव नसतो देत बा मी तर नाही देत बा भाव. नाही बरोबर आहे म्हणा तू आलं पण कसं आहे माहित आहे का आता निर गोड बोलूनच घरही नाही चालत ना घर चालवायला पाहिजे म्हणलं पैसा मारती दा आणि सदू पाटलाच्या माणसाला 3 लाख रुपये घेऊन मागा आहे तो आपण हा म्हणलं शोधत नाही आपल्याला 3च्या वर कोण देतो बा नाही तर मग काय सदू पाटलाच्या माणसात आहे तर अबे एका शब्द म्हणलं हे बा 3 लाख रुपये म्हणलं घरी आणून देते हा अबे 50 काय 50-60 मत आहे म्हणलं आपल्यापाशी त्याच्यानं होय दे नाही ते काय असे का कोणाच्या मागा लागतात का. अरे बा मारत्या कसं करतो हे त्याला का पैसे मागू लागला बे जरासा शांत बस म्हणलं तू बाय तुम्ही दिले बरोबर आणि तू म्हणलं बोलण्यात नाही कुठं विषय नको काढू सध्याच म्हणलं तिला सांगून देऊ आपण 3च्या वरचा बजेट लावतो म्हणून तू बिंदास राहा बाकी म्हणलं काय ते उत्तम रावले बोलून घेता येते आपल्याला काय 3 लाख रुपये मग पहिलेच देतो म्हणे का म्हणजे मतदान मारायचा आधीच देतो म्हणे का बाबा आधी नाही तर काय तर मग का मतदान झाल्यावर का आपला भरोसा नाही म्हणलं कोणावरच मारते हा आपले 50 मतदान म्हणलं इकडे आहे सरळ आहे हा जे आपल्याला म्हणलं 3 लाखाच्या वर पैसे द्या त्याला म्हणलं आपण आपले 50 मतदान देतो. बर ठीक आहे ना पहिले म्हणलं उत्तमरावनच पाठवलं तू इकडे आहे ना स्पेशल म्हणे पहिले तू रामाकडे जाय म्हणे त्याची भेट घे म्हणे आहे ना आता 3 लाखाच्या वर म्हणता ना तू बरोबर ठीक आहे ना उत्तमरावले म्हणलं मी बोलून पाहतो हे बा जुगाड लावतो म्हणलं पैशाचा बिंदाच राह तू 50 लोकाले म्हणलं हे बा पैसा वाटून देजो लोन नको घेऊ म्हणलं आणि मतदान मला आधीच देतो आहे ना फक्त म्हणलं यावेळेस गुलाल आपला असला पाहिजे बस. काय बाया गियाचं मत काय म्हणते हा लाडकी बहीण म्हणा पाहिजे का नाही हा तर म्हणलं लाडका बहिणीला मतदान मारत नाही का बा आता आलेच आहे तर म्हणलं हाता सरसे बोलूनच जा ना आवाजच देतो ना नाही वा ऐकतं का म्हणलं बाहेर म्हणलं जराशी बोला काय म्हणता काय आवाज दिला म्हणलं मला राहिलं म्हणलं घरचे काम धंदे तसे निरा म्हणलं तुमच्याच मागा लागत राहू का वा अहो हे इलेक्शन वाले आलेत ना पाहतो हे काय म्हणते तो अरे काय म्हणता म्हणलं वहिनी मतदानाचं कसं काय कुकली मारू लागल्या लाडकी बहीण म्हणलं पाहिजे का नाही तुम्हाला
आता भाऊजी म्हणलं लाडकी बहीण का पाहून चालली का? लाडकी बहीण तर म्हणलं तशी भेटू राहिली. जे ना म्हणलं लाडक्या बहिणीले मतदान नाही मारलं तेले भेटू लागलं ना. जे म्हणलं आम्हाला 3 लाख रुपये देऊन म्हणजे 3 लाखाच्या वर पैसे देऊन त्याला आम्हाला मतदान द्यायचं आहे. आमचे म्हणलं पुरे गड्डा 50 मतदान आहेत. हो पहा 3 लाखाच्या वर जर तुमचा बजेट बसत असेल तर म्हणलं आमच्या दरवाजावर ये जा, नाही तर म्हणलं इलेक्शन झाल्याशिवाय काही येऊ नका. हा मग याचा म्हणलं चहा नाही प्याले. अरे त्या बहिणीला का वातावरण जरा गरम दिसू लागलं. मारत्या मारत्या एक काम कर म्हणलं, हो पहिले उत्तमरावची भेट घेन ले काय पा 3 लाखाच्या वर म्हणलं देऊन टाकेले. अभि गट्टा मट्टा आहे ना हिचे. ठीक आहे ना वहिनी. अरे तुमच्यासाठी राजा काही विषय आहे का म्हणलं? आता म्हणलं आमचा माणूस उभा कोणासाठी आहे? अरे तुमच्यासाठी आहे ना बा, त्या का स्वतःसाठी आहे का? बरं मला टेन्शन नका घेऊ आहे ना. तुमचं म्हणलं 3 लाखाचं काम करतो आम्ही. लाडकी बहीण आहे म्हणलं तुमची सेफ राहील आहे ना. बरं फक्त म्हणलं आमच्या माणसाकडे पाहिजे. बापा पैसे भेटले तर आम्ही कोणाकडे पाहतो म्हणलं. हो ना हो ना हो ना. बर 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 चला चला येतो मग वहिनी. भेटतो म्हणलं संध्याकाळी आपलं रामा भाऊले. हो चालते ना. बरोबर किरकिरे जमते ना. शाळेत त्याला का आपली म्हणलं 1 नंबर सभा होते आणि चांगलं म्हणलं हे होते, भाषण बी होते ना आपला. इथंच म्हणलं स्टेज फेस लावता येते आणि भाषण म्हणलं इथंच करता येते है ना. मागच्या म्हणलं 2 पंचवार्षिक मध्ये आपण कोणकोणते कामं केलेले आहे ना, लोकांचा म्हणलं कोणकोणता फायदा केलेला आहे हे लोकांना जरा आता ध्यानात आणून द्या लागेल ना. जमत नाही तर का 1 नंबर राहिले का इथं तर. आता म्हणलं मास्तरनं परमिशन दिली जाय तर काही म्हणलं विषयच नाही. इथंच म्हणलं सेटअप लावून देऊ आपला आहे ना. खाण्यापिण्याची म्हणलं नाश्त्याची सोय म्हणलं इथंच करून देऊ. मी तर म्हणतो हे बा आपला भूत आहे म्हणलं इथंच टाकून देऊ. हो आणि संध्याकाळची म्हणलं मेसेज सांगता येते. जेवण खाऊन म्हणलं इथंच होत राहतात ना. अगं नाही का त्या जेवणा खावण्याच्या आहेत म्हणलं त्या मेचच्या फंदात पडायला पुरत नाही ना राजा. मस्त म्हणलं हे बा लोकांना पैसे देऊन द्यायचे, तिकडे हॉटेलात खा का तिकडे वगळायचा. आपल्याला काय करायला लागते त्याचं ते पायात बसते ना. आता इलेक्शन मध्ये राजा पैशालेच पैसा का लोक खुश झाले पाहिजे. मस्त 90 द्यायची आणि जेवाचे पैसे द्यायची, विषय खतम करून टाकायचा. इथं बनवा रे त्याला वाळा रे त्याला हे करा ते करा. काय इतकं लोच करायला बसायला पुरतं का? हो मागच्या वर्षी सारखं करून टाकायचं. एवढे लोचे करायला पुरत नाही म्हणलं. मला भाजीच नाही भेटली मला हेच नाही भेटलं असं चालू राहतं ना. मग आणि इथं म्हणलं टाइमपास लय होतं ना. आपले कामं झाले पाहिजे राजा. बरं नाही हो किरकिरे भाऊ. म्हणलं स्टेज गीत लावायचं कसं करसान मग? काहून काय पा रविवारचा दिवस म्हणलं आम्ही तुम्हाला दिलेला आहे ग्राउंड मध्ये. हो काहून का शाळेच्या टायमात तर म्हणलं तुम्हाला मी शाळा देऊ शकत नाही. पहा उद्याचा म्हणलं रविवार आहे तर तुमची सभा किंवा म्हणलं घेऊन घ्या आणि तुमचं काय सामान आहे तर म्हणलं निकाल चेक करून टाक जा इथून नाही का. हो तुम्हाला बूथ साठी तर म्हणलं जागा देऊ शकत नाही मी, काहून का शाळा चालू आहेत म्हणलं. अरे चा बहीण होले का शाळा तर चालू आहेत रे लेकरायच्या. मग कसं होईल इथं? बरं तिकडेच पाहिजे येते मग बस स्टँडवर. आता तिकडं म्हणलं खुलं वरंडा आहे तिथंच एखादं म्हणलं बूथ लावून देतात आपल्या बस स्टँडवरच. लोकांचं म्हणलं जाणं येणे चालू राहते आणि निकाला जेव्हा आहे तर मग आता हटलाच करू मग आता नाही का. गावात म्हणलं जरा जा लागन फेरफटका मारा लागन म्हणलं. मेन माणसाच्या त्याला का भेटा घ्या लागन. जे म्हणलं गठ्ठा मतदान घेऊन बसलेले आहेत यायले पहा ना. अरे पैसा वाटा म्हणलं पैशाचा लोड घ्यायचा नाही. पैसा म्हणलं हे पहा रप वाटाचा. एक ते म्हणलं हे रामा आहे गठ्ठा म्हणलं त्याऐवजी 50 मतदान आहेत. हो तेले समजा 3 लाख रुपयातनी मानते. हो त्याची जा म्हणलं त्याची पहिले भेट घ्या आणि पहा पैसा म्हणलं संघच घेऊन जा. हे पैसा घे म्हणा आणि मतदान दे म्हणा. डोक्यात जाऊ दे. लोड घ्यायचा नाही. पैसा घेतला की बस मतदान फिक्स होऊन जाते आपलं. आणि समजतेच म्हणलं कोणा मतदान मारलं आणि कोणा नाही मारलं तर असं नाही तर म्हणलं अशानं आपल्याला काम करायला लागते. पैसा नका होय ना मत म्हणलं विकत घ्यायला लागते आपल्याला. आता बरं मी काय म्हणतो त्याच्याकडे म्हणलं तुम्ही संध्याकाळी जा. म्या म्हणलं 2 माणसं बोलावले आहेत त्याले 3 लाखाचं बोललो होतो म्हणलं मी है ना. ते 2 माणसं येतील म्हणलं 2 स्प्लेंडर घेऊन. तिथं जा तुम्ही. एकाचं नाव आहे म्हणलं गण्या आणि एकाचं नाव आहे म्हणलं बशिऱ्या. बशिऱ्या जरा टकला आहे ते गण्या म्हणलं टकलाच आहे. दोघं टकलेच आहेत. बशिऱ्या म्हणलं बा निळ्या कलरची लुंगी घालून या त्यानं मला निकाल सांगितलेला आहे. तिथं जायचं त्याचं म्हणलं नाव गाव विचारायचं आणि त्याच्या हाती म्हणलं हे बा रपकन 3 लाख रुपये ठेवून द्यायचे. गट्टाला का 100 मतदानाचे माणसं आहेत ते. हो तसंही चालते. रामाची भेट मला संध्याकाळी घेता येते. रामा का कुठं का पाहून चालला का गावातला माणूस आहे. हे जे येत आहे म्हणलं हे बाहेर गावचे आहेत ना, पहिले येईल भेटून घेऊ ना. बरं काय म्हणतो माणसं गिंच आहेत म्हणलं भरोशाचे. मागच्या पंचवार्षिक मधले आपल्या संघ होते का? अगा हो ना का भल्ला टाकलं इथे चौकशा करता बी तू. अबे जे काम म्हणलं हे पाय बंडू पाटील करते ना बाबू. त्या कामात म्हणलं कधी डाऊट घ्यायचा नाही. अबे आम्ही काय पाहिलंय मतदान पडवलं म्हणलं तुम्हाला हे पा मला राजकारण नको शिकवत जाऊ म्हणलं किरकिऱ्या. तुला का मी किती दार सांगितलं माझ्या मनातले का बोलत नको जाऊ. फक्त मला सांगतो एवढं काम करत जा तुम्ही. मुकाट्यानं जायचं आणि पैसे देऊन यायचे. फुकटच्या चौकशा कायला करत बसता बे. आवरून जरा तुतर आवरून म्हणलं चाललो. एवढं कायले बोला लागते बे. या बहीणचा किरकिऱ्या मारला भाऊ सुडचा. अरे काही कामच नाही ना बा मनात बोलायचं. मी माले काम करू लागलो. सांगितलं तेवढं काम करायचं विषय खतम करून टाकायचा. नाही यायला चौकशा करायच्या राहतात ना. हो बंडू पाटील मी म्हणलं बशिऱ्या आपलं बोलणं झालं होतं ना फोन. 100 गट्टा मतदान आहे बा रावणवाडी.
अच्छा हो का माय बिन बशीर आहे का रे लेखा वय कुछ नाही आला तू तर आता फोनवर म्हणलं हे बा तो हुलिया सांगितला होता बा आता मागच्या 5 वर्ष आधी पाहिलं होतं म्हणलं तुला ते बसून काही समजा भेट नाही आहे ना ते आता ते बसून जात आहे पहिलीच भेट म्हणलं लागते नाही का बाकी काय म्हणते कसं काय घरचं बरं आहे हा बापा आता घरचे काय पाहा लागते एक नंबर आहे हा आता काय तुमचा आशीर्वाद आहे म्हणा लागते बाबा नाही का आमचा कायचा राजा आशीर्वाद करता धरता ते आहे ना राजावरचा आपण काही नाही आहे आपण म्हणलं फक्त कटपुतले हा आता कसं आहे म्या म्हणलं 2 माणसंच पाठवले होते पण म्हणलं आता मला काही त्याच्यावर भरोसा नाही आला का म्हणलं चला स्वतः जा आणि म्हणलं बशिराच्या हाती आहे बा 3 लाख रुपये म्हणलं टाकून द्या आणि त्याला सांगा आहे बा हे 3 लाख तो आणि 100 गट्टा मतदान माय बा नाही का मागच्या वर्षी सारखं पण का मागच्या वर्षी आहे बा बशिराला सपोर्ट केला म्हणलं तुम्ही नाही का आणि हे आपले गणेश काका बी गणेश काका राजा आहे बा मजाक नाही बा तुमची तर लयच मेहनत आहे बा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत राजा हो पोटात घास नाही म्हणलं तुमच्या तरी म्हणलं हा मतदानाचं काम तुमचं चालूच ना बा तेच तर आहे मग पाटील एकदा म्हणलं कोणत्या कामाची जिम्मेदारी घेतली तर मग ते पार पाडा लागेल ना अरे समोरचा माणूस राजा पैसे देऊ लागला 3-3, 4-4 लाख रुपये हा मग आपण काय 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 निरा फुकातच खायचं का अरे पैसे घेतले ज्या कामाचे तर म्हणलं तेवढं आपल्याला काम करून द्या लागेल ना हा जराशी झालती म्हणलं आमच्या गावात चकमक जरा संध्याकाळची हा आमच्या दोघाचा मग जरा काट करत आहे बशिल्या जन्माला त्याला वाटे बाबा की म्हणजे हे कहून बा एवढे पुरे करू राहिले तर हा ये ना खाल्ले तर नाही काही भाऊ सुटते असं पण ते आमचं 100 मतदान म्हणलं हे बा एवढं पक्का आहे ना हा हे बा तलवारीनं कापलं तर म्हणलं पलटत नाही तर हो एवढा आपला शब्द म्हणलं तिथं भारी असते नाही नाही गणेशराव बरोबर आहे म्हणलं तुमचं काऊन का जबान असते म्हणलं माणसाची हो एकदा म्हणलं गेलेली जबान वापस नसते येत ना मग म्हणलं माणसाची किंमत राहते का राजा हा निकाल म्हणलं माणसाची किंमत काय आहे जबानीवर हा बरं मागच्या वर्षी प्रमाणे म्हणलं जसं आपण 3 लाख रुपये दिले होते तर यावेळेस म्हणलंय बा सदू पाटलानं 25,000 रुपये शिल्लक पाठवले हो 3 लाखाचे म्हणे 3.25 लाख द्या म्हणे पण मागच्या पेक्षा आहे बा मेहनत जरा शिल्लक करावं लागेल म्हणे बा हो तुमच्या गावात म्हणे रावण वाटीत नाही फक्त सदू पाटीलला चालला पाहिजे म्हणे पाटील तुमच्यापासून का म्हणलं रावणवाडीचा इतिहास का लपून आहे का तुम्हाला माहित नाही का राजा अरे त्या गावात म्हणलं आपले एवढे स्नेही माणसं आहेत आपल्या एका शब्दावर म्हणलं मतदान नाही कुठंच नाही जात म्हणलं आपण जर म्हणलं येले मारायचं आता झालं ते त्याला मारतील म्हणजेच मारतील नाही पण मागच्या वर्षी राजा तुमच्या गावाचं सर्कलमध्ये लयच नाव निघालं बा रावणवाडीचा भरोसा वस्तू काय म्हणते ते आपलं सदू पाटला नक्कीन बसला वाटतं बा मागच्या वर्षी नाही तर उत्तम रावण आणला होता ना गोत्यातनी काय 2 मताचा फरक पडला राजा रावणवाडी पुरी चालली म्हणते ना अरे पॅनल टू पॅनल म्हणलं सदू पाटील चालू म्हणते ना ते तसंच आहे म्हणलं मग आमच्या गावाचं काम हा एकदा का म्हणलं आम्ही ठरवलं दोघांना की बा येले चालवायचं तर पुरं गाव म्हणलं तेलेच चालवा ना दुसरा माणूस चालण्याच नाही म्हणलं आमच्या गावात नाही म्हणून तर यक्की आहे म्हणून हे बा मा गावात पा काय म्हणते आपलं ते चक्की फुकट आहे हा आणि आरोचं पाणी फुकट आहे म्हणजे असं फुकट केलं ना आम्ही कायच्या भरोशावर इलेक्शनच्या भरोशावर त्याचाही फायदा होते आमचाही फायदा होते हो ना म्हणलं बा तुम्हाला खासच म्हणलं तुमची मेहनत आहे बरं मी काय म्हणतो उत्तमराव द्या त्याला बॅग द्या ना पैशाची हो 1 मिनिट हा हे घ्या बॅग या बॅगेत पैसे आहे म्हणला 3.25 लाख रुपये आहेत पाहिजे पैसे घ्यायचे म्हणलं निकाल मोजून घे जा अरे काय राजा बंडू पाटील शर्मिंदा करता का बा तुमच्यावर भरोसा नाही का हा बर आता आहे बा म्हणलं इलेक्शनचं टेन्शन घ्यायचंच नाही हो आपल्या गावात नाही पॅनल टू पॅन काम चालते म्हणलं अरे नाही हो बिन भरोसा करून काम चालते का राजा बर चला निघू मग आता बर या का हो लालाजी काही लागला का म्हणलं मेळ काय हालचाल गिलचाल म्हणलं काही गावाची हा इकडे पोलाटवर गेलते वाटते ना तुम्ही काय आहे का काही म्हणलं पॉझिटिव्हिटी लोक आहेत नी अरे काय चालले का मारत्या सदू पाटलाच माणसं का आधीच आले बा फिरू आपल्या का धडाच पैसा वाटू राहिला खुल्या हा असं ना म्हणलं का कसं होईल या पंचवार्षिकला म्हणलं बा उत्तमराव निवडून पाहिजे आपल्याला नाही तर बस बाबू नाही तर म्हणलं निरादा सदू पाटलाच्याच मळ्या घालते रे बा पैसा अरे बा मी म्हणतो ना आपण जरासा पैसा सोडा लागेल ना हा बिन पैसा सोडल्याचं म्हणलं ताल कसं येईल हो तुमचा निकाल गोष्टी म्हणलं बरोबर आहे पण काही गोष्टी राजा म्हणलं बा उत्तमरावले समजायला पाहिजे ना इतकी मोठी निवडणूक राजा म्हणलं बा निरा कंदाळपणा करू लागला माणूस अशा ना कसं होईल आणि तुम्हाला काय वाटते उत्तमराव बशी का पैसा नाही का अरे बा कड पैसा आहे ना अरे 60-70 एकर लगा जमीन आहे ते अळदचं आहे ट्रेडिंगचं काम आहे आणि पैसा नसन का अरे पैसा आहे ना पण हे चिकट घोळा आहे ना पैसा सुटत नाही ना नाही सुटला तर मग काय हा बसा मग राखोळा काय अरे पण स्वतःला समजायला पाहिजे ना बा जेवढे आपण म्हणलं लावले तेवढे पैसे म्हणलं पहिले काढून घ्यायचे मग भले म्हणलं जनतेचा विकास करायचा ना नाही अरे वा म्हणलं पैसा तर सुटत नाही या माणसाच्या हातून तर म्हणलं निवडून कसा या हा मग काय उभं राहायला बे एवढाच म्हणलं पैसा जीव आहे तो मग तसा गेम नाही म्हणलं ते उत्तमरावचा गेम ले का अलगच आहे आता पाय इलेक्शनले म्हणलं 15 दिवस टाइम आहे बरोबर आहे
हा आणि आतापासून म्हणलं का सदू पाटील पैसा वाटू राहिला. हा आणि समजा 10 दिवसात आधी म्हणलं डमी पत्रिका वाटन, बरोबर आहे. पण तू सांग मले अबे इलेक्शनच्या आधील्या दिवशी म्हण किंवा समजा म्हण 2 दिवसा आधी जर म्हणलं पैसे दिले तर ते पैसे लोकांच्या लक्षात राहते. तो 15 दिवसा आधी दिलेले पैसे लोकांच्या लक्षात राहत नाही म्हणलं. हा म्हणून आता हे जे आहे ना उत्तमराव म्हणलं गेम खेळत आहे. पहिले सदू पाटलाले निकाल रिकामा होऊ देत आहे आणि सदू पाटील रिकामा झाल्याच्या नंतर मग उत्तमराव त्याचा प्रचार सुरू करणार आहे आणि मग बघाचा फरक पडते तो. अरे तिहा बहीण लेका सांग असा गेम आहे का हे? लेका आम्हाला वाटलं बा आता सदू पाटील जमते म्हणलं बा या पंचवार्षिकले हो, म्हणजे आमचा काही ध्यानी म्हणीच नाही ना. असं वाटलं बा आता उत्तमरावचं काही हाल चालत नाही. मग काय आहे यावर्षी बी गांधरा? हा गांधराचे नाही मग हाती. हो आता पैसा गिसा ठीक आहे म्हणलं, लेटे वाटला तर चालून जाईल. पण जे म्हणलं संध्याकाळच्या मीटिंग आहेत प्रत्येकाच्या घरी जायचं म्हणलं, जे आपले भरोशाचे माणसं आहेत गट्टा मतदानवाला येईल तर भेटच लागेल ना. आणि संघ म्हणलं हे पा उत्तमराव पाहिजे ना, त्याशिवाय आपला मेळ नाही येत ना मारुती. हा उत्तमरावले म्हणलं तू घराच्या बाहेर येत नाही निघू देत, अशा ना कसा तालीन राजा आपला. आता उत्तमरावला का खांद्यावर बसून आणू मी? हा उत्तमरावनी काय म्हणतो ना रावणवाडीचाच मागा लागला. काऊन का रावणवाडीनं म्हणलं मागच्या पंचवार्षिकले धोका दिला होता ना, त्याच्यानं म्हणलं उत्तमरावची नजर त्याच गावावर आहे. अरे बा हे बाकीचे गावा कव्हर करा लागन का? एकाच गावाच्या भरोशावर थोडी काही ताल जमणार आहे आपला. सांगा बा एकाच गावानं थोडी काही भलं होणार आहे आपलं. आणि असे किती मतदान आहे म्हणलं त्या गावातनी? अरे मतदानच किती आहे त्या गावातनी? 500-600 मतदान आहेत. मिळाले का? अरे 500-600 का मग का कमी झाले का बाबा? हा बरोबर आहे म्हणलं का उत्तमरावचा. अरे बा ते गाव म्हणलं पहिले कव्हर करून घ्यायचं बोलण्या ना, मग शेवटी एखादा मान पैसा वाटून द्यायचा, सारखंच पडते ते. बरं चला फोन आलता म्हणलं उत्तमरावचा, आम्हाला जावं लागतं म्हणलं तिकडे. इकडची म्हणलं हे बा आपल्याला घंट्याचे म्हणलं हे बा खबर सांगायचा बरं लालाची काय तर हो, कोण आलं काय आलं कोणाला काय म्हटलं ते निकाल सांगायचं म्हणलं. हो बादच्या बाद म्हणलं आपल्याला मग ते गेम पलटवता येत ना बाबा. हे का आता निकाल म्हणलं कामधंदे टाकूनच हवं ना बाबा. हा उत्तमरावले म्हणलं पंचायत समिती मेंबर बनवण्याशिवाय बा आम्हाला म्हणलं चैनच पडत नाही. आता होते निकाल आरामशीर. जाऊ द्या चला लागा बरं आपापल्या कामाले. हा भेटू आता उद्या भेटू म्हणलं. हो हो ठीक आहे ना ठीक आहे ना. काही जर काम पडलं तर म्हणलं एखादा फोन करीत म्हणलं तुला बाबा. हा सांग जरा काम आहे मला एक. बरं ठीक आहे ना, उद्या भेटून घेऊ ना मग. हो तसं आहे चालते.